गाईज हे कोणाकोणाचं फेवरेट आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. याला दोडका म्हणतात, तुम्ही काय म्हणतात ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मला हे खूप आवडतं, मी लहानपणी खूप खाल्लं. याच्यासोबत पोंगे पण येतात. आणि आत्ता पण मला कुठे दिसलं की मी राहुलला सांगते की मला घेऊन दे आणि मी खाते. मला क्रेविंग होते कधी कधी खूप जास्त. आणि आज दिवसाची सुरुवात केली मस्तपैकी चहा घेऊन. आय नो की हे चांगलं नाही पण मला आवडतं गाईज. आणि इथे बघा मस्त 26 जानेवारीची प्रॅक्टिस चालू होती. मुलींचे डान्स पण चालू होते. शाळेचे दिवस आठवतात. 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट असलं की मस्तपैकी टाईम वेस्ट होतो आणि प्रॅक्टिसमध्ये जातो. दिवस कसे जातात समजत पण नाही. 8 दिवसाआधीपासूनच सगळी सुरुवात असते, 26 जानेवारीला पण आणि 15 ऑगस्टला पण. सो इथे पण तीच तयारी चालू होती. त्यानंतर मग सुरू झाला आमचा क्लास. राजचा पण बड्डे लवकरच येतो आहे गाईज. बघूया तो कुठे घेऊन जातो आणि काय पार्टी देतो. त्यानंतर आम्हाला अचानक जावं लागलं हॉस्पिटलमध्ये जाण्याचं कारण असं की आमची भाची म्हणजे राहुलच्या बहिणीची मुलगी ॲडमिट आहे. सो आम्ही तिला बघण्यासाठी गेलो होतो एमर्जन्सी हॉस्पिटलमध्ये. लहान बाळांचं खूप अवघड असतं. सलाईन घेताना ती बिचारी खूप रडली. पण आता काय घ्यावं तर लागेलच. आणि मग नंतर जराशी झोपली. गाईज आपण मोठे आहोत, आपल्याला सांगता येते की आपल्याला काय त्रास होतो, पण लहान मुलांना नाही सांगता येत. त्यांच्यासोबत त्यांच्या आईला पण खूप त्रास होतो जेव्हा बाळाला सलाईन देतात. हे मी आज बघितलं की खूप त्रास होतो. सो काळजी घ्या सर्वांनी.